नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण साध्या ब्लाऊजला गोट कसा मारायचा, आपला गोट व्यवस्थित गोल गरीत कसा येईल हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी तिरक्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि आपले जे पट्ट्यांचे त्रिकोण आहेत, एका पट्टीचा त्रिकोण जो असतो तो खालच्या साईडला आणि एका पट्टीचा त्रिकोण असतो तो वरच्या साईडला, अशा पद्धतीने आपल्याला अरेंज करून बघा, अशा प्रकारे अरेंज करून आपल्याला तिरकी टिप टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी एकाला एक अशी पट्टी जॉईंट करून घेत आहे। जेवढे आपल्याला गोटासाठी पट्टी लागेल त्या सेम आपल्याला अंदाजे आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे। एका साईडने आपल्याला अशी थोडीशी पट्टी दुमडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पट्टी ही एका साईडने फोल्ड करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने गोट केल्यास आपला गोट मागच्या साईडने पालताही पडणार नाही किंवा शोल्डरला आपला ब्लाऊज उतरणारही नाही। बघा, आता हे आपल्याला जे शोल्डर जॉईंट करायचे आहे, आताही मी तुम्हाला एक टिप सांगते। आपण ज्यावेळेस हे शोल्डर जॉईंट करतो त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि मुंड्याच्या साईडने पाव इंच घ्यायचे असते। अशा पद्धतीने जोडल्यास बघा तिरकी टिप येते आपली, पण आपला गळा शक्यतो उतरत नाही, आपले शोल्डर ब्लाऊजला उतरत नाही। दुसरी बाजूही मी तशीच जोडून घेतलेली आहे। गळ्याला व्यवस्थित गोल आकार दिलेला नव्हता, तो मी आकार देऊन घेतलेला आहे गळ्याला। आणि आपल्याला बघा ही पट्टी जी आहे ही जी आपण थोडीशी दुमडली होती ती अलीकडच्या साईडला म्हणजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायची आहे। दुमडलेली जी पट्टी आहे ती वरच्या साईडला आली पाहिजे आणि ही जी आपण पट्टी गळ्याला लावतो आहे ही पट्टी लावताना आपल्याला थोडी थोडी ओढून लावायची आहे, जेणेकरून आपला गळा म्हणजे पूर्ण चिकटून बसेल, जास्त असा लूज होणार नाही। ही पट्टी आपल्याला थोडी थोडी ओढूनच लावायची आहे। एक्स्ट्राची पट्टी मी थोडीशी पुढे ठेवून कट करून घेते आणि आता आपल्याला 2-2 इंचाच्या अंतरावर कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळाचा जो गोट आहे तो पालता पडणार नाही आणि आपला गळ्याचा आकारही खूप छान येतो। हे बघा, मी तुम्हाला उलटं करून दाखवते। आपण जी जॉईंट केलेली पट्टी असते ती आपल्याला वरच्या साईडला घ्यायची आहे। थोडीशी शिल्लक पट्टी ठेवली होती ती आपण फोल्ड केलेली आहे। बघा, मी डबल फोल्ड करत आहे, तुम्ही व्हिडिओत नीट बघू शकताय, जेणेकरून आपली खालच्या साईडला पट्टी थोडीची येते। तुम्ही सिंगल फोल्डही करू शकतात, पण सिंगल फोल्डने आपला जो गोट आहे तो जाडसर येत नाही, तो पातळ येतो। बघा, व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, मी पूर्ण गोट डबल फोल्ड करूनच जोडलेला आहे। आणि खालची जी आपली टिप असते मारलेली, आपण जी टिप राहिलेली म्हणजे राहिलेलं जे टिप मारून कापड असतं ते मी वरच्या पट्टीच्या साईडने घेत आहे आणि नंतर मी डबल फोल्ड करत आहे। आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे आहे की खालचे कापड जर आपण वरती घेतले नाही तर आपला गोट हा चपटा येतो। किती छान बघा, गोल गरगरीत गोट येत आहे। बघा, तुम्ही नीट पाहून घ्या। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता हेही मला सांगा। तुमच्या इथे अशा साध्या ब्लाऊजला किती शिलाई घेतात? मी अशा ब्लाऊजचे 60 रुपये शिलाई घेते, तुम्ही किती घेता तेही सांगा।
बघा आता शेवटच्या साईडलाही आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे ते पुढे आपण शिल्लक ठेवलेले कापड आणि नंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। बघा किती छान व्यवस्थित गळ्यालाही गोल आकार आलेला आहे आणि आपला गोटही खूप छान आलेला आहे।